जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. कवी अभिषेक खणकर यांची एक अत्यंत हृदयस्पर्शी कविता नुकतीच वाचनात आली. खरं तर आधुनिक काळातल्या नव्या पिढीतल्या सगळ्यांना संदेश देणारी अशी ही कविता आहे असं मला वाटतं. युगे 28 उभा राहिला असं काळ जातं, युगे 28 उभा राहिला असं काळ जातं, आता उरू नको देवा स्टोरी डीपी स्टेटस आता. वारीचा या व्लॉग झाला तुका म्हणे नामापाशी, लाईक्स शेअर व्ह्यूजसाठी जनता झाली अधाशी. रील पायी भक्तीचा या एंड न व्हावा, रील पायी भक्तीचा ह्या एंड न व्हावा, हेची दान देगा देवा तुझा ट्रेंड न व्हावा, हेची दान देगा देवा तुझा ट्रेंड न व्हावा. खरोखर यातला प्रत्येक शब्द आणि शब्द हे या काळाचं बोलकं चित्र आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. आपण मात्र या भक्ती मार्गाचा अगदी मनापासून पुरस्कार करणारे आहोत, कथा कीर्तनं ऐकणारे आहोत. या कथा कीर्तनांच्या मार्गावरून पुढे जात आजच्या भागाची लगेचच सुरुवात करूया. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम जय जय रामकृष्ण हरी जय 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 रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा माधव बरवा. हे रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा बरवा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाबर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, बरवा बरवा तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा बरवा तो हा माधव बरवा. हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे हरी रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय राम जय जय राम. नाही काष्टाचा गोमान, नाही काष्टाचा गोमान, गोवी भ्रमर सुमन, 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 गोवी भ्रमर सुमन. प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, तेन सुटे काही केले,
निर्बळासाठी बाळा बाप निर्भयसाठी बाळा बाप निर्भयसाठी बाळा बाप निर्भयसाठी बाळा बाप निर्भयसाठी बाळा ही तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे 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 प्रेम प्रीतीचे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले ते न सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले तेन सुटे काही केले विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 भजन करा विठ्ठल 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 पुंडलिक वचन विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज सद्गुरु वामन भाऊ महाराज सद्गुरु भगवान बाबा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नाही काष्टाचा गुमान नाही काष्टाचा गुमान गोवे भ्रमर सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले पदरी घाले पिळा बाप निर्बळासाठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले अजम रुक्मिणी प्राण संजीवनं तं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्री पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो श्री बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटे झराळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ विन शंभो मज कोण तारी विठार मस्तक माझा पायावरे या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त देहू निवासी तुकोबारायांचा आहे. तद्व सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. आज आपल्या श्री क्षेत्र बीड नगरीमध्ये मला वाटते आपल्या या नगरीमध्ये सुधा प्रकाश कांकरिया यांच्या सन्मानार्थ बरं का, स्मरणार्थ नाही, सचिन महाराज यांच्या सन्मानार्थ हा चालू असलेला झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानमार्फत हे केलेलं कीर्तनाचं आयोजन विठ्ठल विठ्ठल ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण झालीच नाही. वाघानं डरकाळी फोडली, इकडे तिकडे सगळ्यांची पांगापांग झाली. विठ्ठलपंत रुक्मिणी सगळेजण एका बाजूला आले आणि निवृत्ती महाराज मात्र दूर एका आवाजाच्या दिशेनं चालत गेले. इकडून रुक्मिणी आवाज देते, निवृत्ती दादा थांब. पण ते आवाज कानावरती पडतील आणि मागे फिरतील ते निवृत्ती महाराज कसे. कुठला तरी एक अपरिचित आवाज त्यांना खुणावतोय, निवृत्ती ये, मी तुझीच वाट बघतोय. इकडून आवाज दिलाय, दादा थांब, मागं फिर.
निवृत्ती महाराज दूर डोंगरावरती चालत गेले. एका गुहेमध्ये आत गेले. एक मंद ज्योत तेवतीये आणि त्या अंधारामध्ये तेवत असणारी ज्योत पाहिली. त्या प्रकाशाच्या दिशेनं निवृत्ती महाराज गेले आणि आवाज आला, अल्लख निरंजन. अल्लख निरंजन आवाज आला. निवृत्ती महाराज पुढे गेले. ये निवृत्ती, किती दिवस झाले तुझीच वाट बघतोय. निवृत्ती महाराजांच्या मस्तकावरती हात ठेवला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रते, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथ महाराजांकडून ही सगळं ज्ञान निवृत्ती महाराजांपर्यंत आलं. निवृत्ती महाराजांनी ज्ञान ज्ञानोबरायांना आणि ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्यासारख्या पामरांना सगळ्यांना खुलं करून दिलं. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा अर्धवट राहिली. रुक्मिणी आईसाहेब सगळीकडे शोधतायत, माझा निवृत्ती कुणी बघितला का हो. आणि माणसं गंमत करतायत, हरवला ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेत डोंगरात वाघाची डरकाळी. बरं झालं संन्यासाचंच कार्ट ते, वाघानं खाल्लं असेल तर बरं. काय म्हटलं असेल त्या आईच्या काळीच. आईनं विचारावं माझं बाळ कुणी बघितलं का, आणि लोकांनी म्हणावं वाघानं खाल्लं असेल तर बरं. काही करा, पैठणला जा, तिथल्या विद्वानांच्या समोर लोटांगण घाला, हवं तर मी येते. रुक्मिणी तू थांब, मी जातो पैठणला, विचारतो त्या विद्वानांना काय द्याल ते प्रायश्चित्त आम्ही भोगू, पण आमच्या लेकरांना मात्र माणूस म्हणून जगू द्या. बळवंत शास्त्र्यांना सोबत घेतलं. जुने मित्र आहेत बळवंत शास्त्री. हे तेच पैठण आहे ज्या पैठणमध्ये विठ्ठलपंतांनी सभा गाजवल्यात, धर्मावरती शास्त्रार्थ केलाय. आपली मतं अशी प्रभावीपणे त्या सभागृहामध्ये मांडलेली आहेत. आणि आज त्याच सभागृहात एक बाप आपल्या लेकरांसाठी असा हात जोडून उभा आहे. पदरात घ्या, प्रायश्चित्त सांगा. स्वतःला ब्रह्मज्ञानी समजणाऱ्या या पंडितांनी पटके हलवले, ढेरीवरून हात फिरवला, पोथ्यांची पानं चाळली. अरे धर्म हा लोकांच्या कल्याणासाठी असतो. धर्माला दया असते, धर्माला माया असते, धर्माला प्रेम असतं, धर्मामध्ये वात्सल्य असतं. हे सगळं तुम्ही विसरलात. शास्त्र लोकांच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही शास्त्राची शस्त्र बनवली आणि लोकांच्या मुंडक्यांवरती चालवली. नाही दया आली धर्माला. विठ्ठलपंत तुमच्यासारखं पातक आजवर कुणीच केलेलं नाही. आणि तुम्हाला एकच प्रायश्चित्त, आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. सरसरून अंगावर काटा आला. मरणाचं दुःख नव्हतंच, पण आमच्या मागे या लेकरांना कोण बघणार. अनवाणी पावलांनी विठ्ठलपंत चालत गेले. झोपडीचं दार उघडलं. रुक्मिणी जागीच होती. 2 गुडघ्यांच्या मध्ये तोंड खुपसून बसलेली रुक्मिणी दाराचा आवाज आला तशी दचकून विठ्ठलपंतांकडे पाहते. मोठ्या आशेनं बघते. काय झालो, आलात पैठणून? काय म्हटले पैठणचे विद्वान? माझ्या लेकरांना घेतील का हो धर्मात? त्यांना जगू देतील का हो माणूस म्हणून? काय प्रायश्चित्त? विठ्ठलपंत म्हटले, रुक्मिणी एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त. सरसरून अंगावर काटा आला. मी पण तुमच्या सोबत येणार. रुक्मिणीचा दृढ निश्चय पाहिला आणि लक्षात आलं की रुक्मिणी नाही ऐकणार. रुक्मिणी चल, पोरं जर उठली तर संसारातून पाय निघायचा नाही. लेकरं उठायच्या आत निघावं लागेल. विठ्ठलपंतांनी पोथीतला कागद काढला. 4 ओळी लेकरांसाठी लिहून ठेवल्या. रुक्मिणीला वाटलं मुक्तीला उठवावं, तिच्या गालावर ओठ टेकवावे, तिला सांगावं, मुक्ते, पक्ष्यांचा चिवचिवाट झाला ना सकाळी, मग उठायचं. बाळांनो उठा, असा तुमच्या बापाचा आवाज उद्या तुमच्या कानावर येणार नाही. रुक्मिणीला वाटलं माझ्या सोपानला जवळ घ्यावं, त्याच्याशी बोलावं. बाळा रे, इथून पुढे ज्ञाना तुमची आई, तोच तुमचा पिता. लेकरांना सोडून 2 क्षण कुठं न गेलेली रुक्मिणी आता कायमचं लेकरांना असं उघड्यावरती सोडून जायचं होतं. तिला वाटलं शेवटचं पांघरून तरी टाकावं,
पण पोरं उठली तर पाय निघायचा नाही. शेवटचं डोळ्यात सामावून घेतलं. दारातून स्मशानभूमीकडे प्रेत घेऊन जाताना ते प्रेत उचलताना शेवटचा हुंदका दाटून येतो. तशी काही अवस्था रुक्मिणीची झाली. पण रडावं तर लेकरं उठतील. तसाच हुंदका गिळला, पोरांना नजरेत सामावून घेतलं आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी अनवाणी पावलांनी निघून गेले. एकदाही मागे वळून बघितलं नाही. देह असा झपदिशी बुडवायचा. पण त्या क्षणाला रुक्मिणीला आपली लेकरं आठवली. आता हा देह बुडवायचा बाळांनो तुमच्यासाठी, पण ती त्या देवाला साथ घालते. हे देवा, आम्ही आमचा देह बुडवतो, पण इतके दिवस झोपला होतास काय रे? एका क्षणासाठी तरी डोळे उघड, जागा हो. हा देह बुडवताना एक आई आर्त हाक मारते. देवा 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 क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. करावया तव मंगल पूजा, करावया तव मंगल पूजा. देहदीप मी जाळीन माझा, भाव भक्तीचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा. देवा देवा उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा. सकाळी लेकरांनी डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहतात तर आई वडील नाहीत. मुक्ती सगळीकडे शोधते. माझी आई बघितली का हो? आमचे बाबा पाहिले का हो? सगळीकडे शोधलं पण आईबाप मात्र सापडले नाही. विठ्ठलपंतांनी आपल्या लेकरांसाठी पोथीत एक कागद लिहून ठेवला होता. त्या कागदावरच्या 4 ओळी वाचल्या आणि ज्ञानोबांनी आवाज दिला, मुक्ते माग फिर. आई बाप नाही सापडायचे. आई वडील निघून गेले. मुक्ते आई वडील निघून गेले. आपल्याला माहित नाहीत आपल्या सोबत ते किती दिवस आहेत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना जपा. आपलं बालपण कधी संपतं माहितीये? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झाल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. अंगणात आई गेली गमले की समजायचं आपलं बालपण संपलं. संपले बालपण माझे.
पोरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची. सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते. दिवसभरात एक तरी फोन आईला करायचा असतो. आई सगळं तुमचं ऐकते, पण कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे. कधीतरी आई नकळत म्हणते, बाई आम्ही आहोत ना, तोपर्यंत येत चला. आई हा एकमेव फोन असा आहे की तुम्हाला एकाच कारणासाठी शक्यतो फोन करते, बाळा जेवलास का. नंतर हा फोन नाही. जोवर होते छप्पर तुझे आभाळ झेलत होतो, जोवर होते छप्पर तुझे आभाळ झेलत होतो. आता साध्या फुंकरी पुढे निभाव लागत नाही. तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही. आई तुझ्या विना जगण्याची सवय उरली नाही. खिडकीवर धुरकटते हा कंदील एकटा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊसनी नादत होता. आई निघून गेली. आई वडील गेले, मुलं पोरकी झाली. आणि मग मात्र ही सगळी मुलं शुद्धीपत्र मिळव म्हणून पैठणला आली. पैठणच्या सभागृहामध्ये लेकरांचा अपमान झाला. ज्ञानोबांनी त्यांची योग्यता त्याच पैठणच्या सभागृहात सिद्ध करून दाखवली. आणि मग मात्र ज्या पैठणच्या सभागृहामध्ये विठ्ठलपंत हात जोडून उभे होते, ज्या पैठणच्या सभागृहानं देहांत प्रायश्चित्त सुनावलं, त्याच पैठणच्या सभागृहानं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई जय जय विठोबा रुखुमाई. अरे ज्ञानोबरायांचा जय जयकार झाला. पैठणमध्ये ज्ञानोबरायांचा सत्कार झाला. ज्ञानोबरायांनी बोलावं आणि पैठणकरांनी ऐकावं. गर्दी झाली ज्ञानोबरायांच्या कीर्तनाला, प्रवचनाला. पैठणकर विनंती करायला लागले, थांबा. पण आता थांबतील ते माऊली कसे. आपलं कार्य करून माऊली पुढे निघाले आणि पुढे आले नगरला, नेवाशामध्ये. त्या पैस खांबाला टिकून बसले. आणि आता मात्र ज्ञानोबांनी कार्य हाती घेतलं. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. पैस खांबाला टिकून बसले आणि पहिली ओवी स्फुरली. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. ज्ञानोबरायांना अपेक्षित असणारा, विद्येची देवता असणारा, सगळ्यांसाठी ज्ञानाची दालनं खुली करून देणारा, 64 कलांचा अधिपती असणारा तो गणेशू अपेक्षित आहे. आता गणेशोत्सव येतोय. या गणेशोत्सवामध्ये माऊलींना अपेक्षित असणारा गणपती बाप्पा आपल्याला कळेल का, याची काळजी घ्यावी. अरे ध्वनी प्रदूषणामध्ये नको त्या गाण्यांवरती नाचताना, व्यसन करून नाचताना तरुणांना जर आमचा बाप्पा बघत असेल तर तो काय म्हणेल. अरे उत्सव तर जरूर करूयात, पण पारंपरिक वाद्यांमध्ये गणपती बाप्पाच्या कानाला आवडेल अशा गाण्यांमध्ये किमान आपण तो गणेशोत्सव साजरा करूयात. सगळ्या जगासाठी ज्ञानाची कावड खुली करून देणारा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ पूर्णत्वाला आला आणि प्रवास निघाला पुढे. पुढे पुढे येत 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 माऊली आले आळंदीला. आळंदीला आल्यानंतर ज्या झोपडीमध्ये राहत होते त्या झोपडीकडे या सगळ्या भावंडांनी पाहिलं. किती किती आठवणी होत्या. तिथेच शेजारी राहणारी एक आजी कितीतरी दिवसांनी या लेकरांना बघितलं आणि आवाज दिला, ओ मुक्ताबाई या इकडे. कुठं फिरत होता एवढे दिवस. आजे. हो ग बाई, किती दिवसांना आलात. काही खाल्लंय का. थांब, आत्ता काहीतरी खायला करते. कितीतरी दिवसांनी कुणीतरी असं प्रेमानं जवळ घेऊन खायला विचारलं होतं.
ती म्हणते, आजे समोर एक चिमणी बसलेली असायची, ती दिसत नाही ग. अहो मुक्ताबाई, आता तुम्ही बघायचा ती चिमणी कुठून आणायची? अगं वेडे, चिमण्यांचं आयुष्य छोटं असतं. मरून गेली असेल ती, मरून गेली असेल. चिमण्यांचं आयुष्य छोटं असतं, मरून गेली असेल असं म्हटल्याबरोबर कुणीतरी काळजावर ओरखडा उडावा तशी अवस्था मुक्ताईची झाली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ए वेडाबाई, रडायला काय झालं? असं रडायचं नाही. तितक्यात ज्ञानोबांनी आवाज दिला, ए मुक्ते, इकडे. काय रे दादा? या सगळेच या. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, आजी सगळेजण आले. माऊलींनी एका खड्ड्यामध्ये छोटंसं मोगऱ्याचं रोप लावलं आणि माऊली म्हटले, आजे हा मोगरा लावलाय हा, आता आम्ही पंढरपूरला निघतो. आत्ता आलात आणि निघालात होय? आजे आशे जातो आणि पुन्हा येतो, पण आम्ही येईपर्यंत ह्या मोगऱ्याला जप हा, फुलला पाहिजे, बहरला पाहिजे. आम्ही येईपर्यंत जप. सगळी भावंड पंढरपूरला निघाली. आजी पाणवल्या डोळ्यांनी या लेकरांकडे पाहत राहिली. मुक्तीनं एकदा मागं वळून पाहिलं, हात केला आणि आजे आशे येतो ग, मोगरा जप. सगळी भावंड पंढरपुरात पोहोचली. इकडे इंद्रायणीमध्ये लोकांनी पाऊल ठेवू दिलं नाही. इकडे चंद्रभागा स्वागताला उभी होती. आतापर्यंत लोकांनी अवहेलना केली, यातना दिल्या, दुःख दिलं. आता मात्र पंढरपुरात माऊलींची भव्य मिरवणूक निघाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, जय जय विठोबा रुखमाई. पण या सगळ्या सत्कारात, या सगळ्या जय जयकारात रमतील ते माऊली कसे? तो जय जयकार माऊलींच्या कानावर येत होता, पण त्यात माऊली गुंतत नव्हते. वेगवेगळ्या रंगाचे पटके घालून चालणारी ही सगळी माणसं माऊलींना सारखीच भासत होती. एवढंच काय, आकाशातल्या इंद्रधनूंचे 7 वेगवेगळे रंग, पण माऊलींना सगळे रंग जणू एक भासत होते. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. मी आता मी उरलो नाही, तू आता तू उरला नाही. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. अवघा रंग एक झाला. हा मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया. पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या
महाराज म्हणाले, ज्ञाना किती मोठा झाला, मी कोण तुला परवानगी देणार. देवाच्या समोर उभं केलं आणि सांगितलं, ज्ञाना आता परवानगी मागतोय देवा. पांडुरंगानं सांगितलं, माऊली पंढरपुरात नाही, आळंदीला जा. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदीला जा आणि तिथे समाधी घ्या. सगळ्या संतांचा मेळा आळंदीकडे निघाला. आळंदी अशी दृष्टिक्षेपात आली. सकल संतांना ठाऊक आहे की हा शेवटचा प्रवास आहे माऊलींच्या सोबतचा. पण मुक्तीला मात्र माहित नाही की परत दादाची आणि माझी भेट नाही. आळंदी जवळ आली. आळंदीकरांनी गर्दी केली. ज्ञानोबांच्या पायावरती डोकं ठेवण्यासाठी लोक आतुर झाली. इंद्रायणी पांडुरंगाकडे हात जोडून म्हणते, देवा माऊली आलेत आळंदीत, विनंती आहे माऊलींचे पाय फक्त माझ्या डोहाला लागू दे. ज्या आळंदीमध्ये लोकांनी पाऊल ठेवू दिलं नाही, ज्या इंद्रायणीला लोकांनी स्पर्श करू दिला नाही, तीच इंद्रायणी हात जोडून उभी आणि सांगते की माऊलींचे पाय फक्त डोहाला लागू दे. मुक्ताईला जाणीव झाली की माऊली आता परत भेटणार नाहीत. मुक्ताईनं आवाज दिला, दादा कुठे निघाला. अरे मी मांडे भाजायला तुझ्याकडे खापर मागितला, हट्ट केला म्हणून चिडला सोय रे. काही हट्ट करणार नाही. दादा थांब. चिडला होता, रागवला होता. अरे मी आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता काही शिळा लावून तू बंदिस्त करणार स्वतःला. थांब दादा. निवृत्ती महाराजांनी आवाज दिला, मुक्ते माग फिर. दादा आता आपला राहिला नाही. आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. निवृत्ती महाराजांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं. नामदेव महाराज म्हटले, दादा तुम्ही रडता. आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात. आकाशाला त्याचं दुःख नसतंच. डोळ्यात का पाणी आणता. कोण रडतंय. हेच निवृत्ती महाराज मुक्ताईला सांगत होते, मुक्ते समोरचा डोंगर बघतीये ना, उन्हात भाजत नाही, पावसात भिजत नाही, तसा आहे तुझा दादा. निवृत्ती महाराज म्हटले, नामदेव राया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात. आकाशाला त्याचं दुःख नसतंच. पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. देव निवृत्ती याने धरली दोन्ही कर, जातो ज्ञान देव बैसावया. गर्दीतून वाट काढत ही कुठे तिथे शेजारी राहणारी एक आजी, ती वाट काढत पुढे येते. ए ज्ञाना कुठे चाललास रे. आजीचा आवाज कानावर पडला आणि ज्ञानोबांनी दचकून बघितलं. आजे तू. माऊली आता समाधीस्थ होणार. आणि तितक्यात आजी पुढे आली. आजे तू आलीस. हो रे ज्ञाना, हे बघ ही फुलं घेऊन आले तुझ्यासाठी. आम्ही इकडं काष्टासारखे वाळत पडलोय आणि तू निघालासोय. आजे मोगरा लावून गेलात, आशे जातो आणि आशे येतो म्हणालात, ते असा आला होय रे. ही मोगऱ्याची फुलं तुझ्यासाठी घेऊन आलो. आजीनं आणलेली मोगऱ्याची फुलं आजीनं अशी ज्ञानोबरायांकडे भिरकावली. त्यातली 2 फुलं ज्ञानोबरायांच्या उंजळीत आली. ज्ञानोबरायांनी आजीकडे पाहिलं आणि म्हटले, आजे ही फुलं आता अशीच सुकून द्यायची नाही ना. ही फुलं आता पांडुरंगाला घेऊन निघतो. गर्दीतून आजी मागे लोटली गेली. शिळा लोटली गेली. मुक्ताई ढाय मुकलून रडू लागली.
नामदेव महाराजांना अश्रू आवरता येणार. पहाडासारखे निवृत्ती महाराज, त्यांनाही दुःख आवरेनास झालं. सोपान काकांना कुणी सांगावं, परत माऊली दिसणार नाही. माऊली समाधीस्थ झाले. माऊली आता तुमच्या माझ्यात नाहीत. शरीरानं ते नसतील, पण आजही ज्ञानेश्वरीच्या पानापानात, आम्हा वारकऱ्यांच्या मनामनात आणि इथल्या मातीतल्या कणाकणात आजही माऊली तशीच आहे. कधीतरी या आळंदीला, या पाऊल वाटांवरून चाला. ह्या त्याच पाऊल वाटा आहेत ज्या पाऊल वाटांना आमच्या ज्ञानोबांचा स्पर्श झाला असेल. कधीतरी या, त्या इंद्राणीकडे पहा, त्या सिद्ध बेटावर जा, त्या सुवर्ण पिंपळाला डोळे भरून पहा. माऊलींच्या अस्तित्वाच्या खुणा तुम्हाला जाणवत राहतील. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकवा. माऊलींच्या समाधीवर मनापासून डोकं ठेवा. त्या समाधीतून आजही तुम्हाला माऊलींच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आणि मनापासून डोकं टेकवलं तर आजही तिथून एकच आवाज ऐकू येईल, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुवेधाला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबर हो समगायन करी. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगिन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा. विठ्ठल रखुमाई 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 विठ्ठल रखुमाई. ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचं हृदय, निसर्ग म्हणजे श्रीकृष्ण, जाणीव म्हणजे अर्जुन. या दोघांच्या संवादातील मर्माभ्यास म्हणजेच ज्ञानेश्वरी. जाणीवेच्या पातळीवरील सखोल चिंतन म्हणजे चांगदेव पासष्टी. मननाचा मनपूत महोत्सव म्हणजे अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजनं. चला तर मग माऊली, याच विचारांसह आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर च्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.